नमस्कार, गुड मॉर्निंग. आज होता सॅटर्डे आणि आम्हाला जायचं होतं आज गावाला. तसं तर आमचा संडेलाच गावाला जायचा प्लॅन होता, पण संडेला मिस्टरांना सुट्टी नव्हती, सॅटर्डेला सुट्टी होती म्हणून ते आम्हाला सोडायला आले होते. सकाळी सकाळी पटपट उठून घरातली सगळी कामं आवरली, सगळं पटपट आवरलं आणि मग आम्ही निघालो गावाला. तर माझे मिस्टर आले ते मला सोडायला फलटणपर्यंत. तिथून पुढे माझे वडील येणार होते मला घ्यायला. तर सकाळचं लवकर उठून आवरलं आणि आम्ही एस टीनंच येणार होतो फलटणपर्यंत. आणि एस टीला ना खूप जास्त गर्दी असते, खूप जास्त गर्दी होती. त्याचबरोबर बुकिंग पण आमचं होत नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या टू व्हीलरवरती निघालो. सकाळी सकाळी प्रवास करायला खूप छान वाटतं गाडीवरती, असं टू व्हीलरवरती. सकाळी सकाळी निघालो तरी आम्हाला 9:45 वाजले होते घरून निघायला. आणि नंतर वाटायला लागलं की बसने नाही आलो तेच बरं झालं, कारण मुलांना बसमध्ये खूप जास्त उलटीचा त्रास होतो आणि फलटणमधून पुढं जाताना तर झालाच मुलांना त्रास. त्या अगोदर लोणंदच्या तिथं एक हॉटेल आहे, साई हॉटेल म्हणून, तर तिथं आम्ही थांबलो होतो. वडापाव वगैरे खाल्ले तिथं मुलांनी आणि पॅटीस वगैरे घेतलं होतं. आम्ही तर बसलो होतो थोड्या वेळ. आम्ही खूप दिवसातून ह्या हॉटेलमध्ये आलेलो. पहिलं आम्ही जेव्हा टू व्हीलरवरती जायचो ना, तेव्हा आम्ही ह्या हॉटेलमध्ये कायम थांबायचो, येताना आणि जाताना चहा वगैरे प्यायचो, वडापाव खायचो. तर त्या काकांनी आम्हाला, खूप दिवसांनी आम्ही गेलो तरी आम्हाला ओळखलं. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कधी आलेला का ह्याच्या आधी म्हणून. तर खूप छान वाटलं. 4-5 वर्षांनी आम्ही तिथं गेलेलो तर त्या लोकांनी आम्हाला ओळखलं. म्हणजे छोटंसंच हॉटेल आहे आपलं, घरगुती असल्यासारखं. नंतर चहा वगैरे घेतला आणि मग तिथून आलो फलटणमध्ये. तर तिथं वडील घ्यायला आलेले होते मला आणि मुलांना, आणि मिस्टर तिथून रिटर्न जाणार होते. तर आम्ही एस टीची वाट बघत बसलो होतो. तर आम्हाला काय डायरेक्ट म्हसवडला एस टी भेटली नाही. पहिलं तर आम्ही दहिवडीला आलो एस टीने आणि दहिवडीतून नंतर मग म्हसवडला येणारी एस टीने आलो. तर एस ट्यांचं म्हणजे असंच खूप त्रासदायक असतो प्रवास एस ट्यांमध्ये. गाडीवर तसं छान वाटतं. नंतर मग एस टीमध्ये बसलो. मला आणि शौर्यला एक सीट भेटली आणि स्वराज आणि नाना पाठीमागं बसले होते. तर त्यांना पाठीमागं सीट भेटली होती खूप लास्टला, तर ते तिथं बसलेले. मला आणि शौर्यला थोडासा त्रास होतो. घरी आले, फ्रेश झाले मस्त असं. आणि बघू शकता आमच्या दारातले चिंचेचं झाड आहे, तर त्याला किती चिंच आले होते, खूप जास्त चिंच आल्या होत्या झाडाला. तर ते बघून खूप छान वाटलं. आणि आईनं दारामध्ये गवळणी वगैरे घातल्या होत्या. दिवाळीच्या वेळेला गावाला गवळणी वगैरे घालतात. आणि इथं लाडू करायचं चालू होतं. ही माझी आई आणि माझी चुलती आहेत, ह्या दोघीजणी लाडू करत होते. आमचं चहा पाणी वगैरे झालं, मुलांनी चहा बिस्किट खाल्लं. नंतर मी पण थोडेसे लाडू करू लागितले. आणि हे बाळ बघा आमचं झोपलं होतं इथं. नंतर बनवलेले लाडू होते तर ते थोडेसे हवेला ठेवले. खूप छान झाले होते लाडू.